मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स या टॉपिक मधली एक अत्यंत इंटरेस्टिंग रिएक्शन पाहणार आहे. रिएक्शनचं नाव आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. मित्रांनो, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स ही दोन मेथड्सने कंप्लीट होते. आता दोन मेथड्स का म्हटलं मी, कारण इथं आपण इथेनॉल पाहतोय. इथेनॉलचं आपल्याला डिहायड्रेशन करायचं आहे. डिहायड्रेटिंग एजंट कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरलाय आणि 413 केल्विनला आपण त्याला हीट करतोय. तर 413 केल्विनला हीट केल्यानंतर त्याचं डिहायड्रेशन तर होत आहे, परंतु त्याचं जे मेकॅनिझम आहे त्या रिएक्शनचं ते SN2 मेकॅनिझम आहे. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल SN2 मेकॅनिझम काय, तर हे सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमोलिक्युलर रिएक्शन मेकॅनिझम आहे, जे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्येच पाहिलेलं आहे. सो इथं सबस्टिट्यूशन रिएक्शन घडून येते आणि आपला जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो या रिएक्शनचा तो आहे डायथिल इथर. म्हणजे 413 केल्विनला आपण जर अल्कोहोलला डिहायड्रेट करायचा प्रयत्न केला किंवा रिएक्शन केली तर आपल्याला प्रॉडक्ट हा डायथिल इथर मिळतो इथेनॉल पासून. इट मीन्स सबस्टिट्यूशन मेकॅनिझमने ही रिएक्शन जाते. ऑन द अदर हँड, आपण जर 413 च्या ऐवजी 443 केल्विन म्हणजे टेम्परेचर वाढवलं, जर टेम्परेचर वाढवलं तर तुम्ही बघू शकता डिहायड्रेटिंग एजंट तोच आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये इथेनॉलचं आपण डिहायड्रेशन करतोय, तर तुम्हाला प्रॉडक्ट इथं अल्किन दिसतोय. इथं सुद्धा वॉटर निघून जातो, त्यामुळे ही रिएक्शन पण डिहायड्रेशनच असेल. ही पण रिएक्शन डिहायड्रेशनच होती. सो डिहायड्रेशन तर अल्कोहोलचं होत आहे, पण इथला प्रॉडक्ट मात्र आता आहे मित्रांनो इथिन, म्हणजे अल्किन तयार व्हायलाय. आणि लक्षात घ्या, ज्यावेळी अल्किन तयार होतो तर ही रिएक्शन असली पाहिजे एलिमिनेशन रिएक्शन. इट मीन्स डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आपण दोन वेगवेगळ्या मेकॅनिझमने ही रिएक्शन पाहू शकतो. आणि हे मेकॅनिझम संपूर्ण कशावर फिरतंय मित्रांनो, तर हे आहे टेम्परेचर. जिथं तुम्ही बघू शकताय एका ठिकाणी 413 केल्विनला आपण त्याला डिहायड्रेट करतोय तर प्रॉडक्ट डायथिल इथर मिळतोय आणि त्याचं मेकॅनिझम आहे SN2 मेकॅनिझम, म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. त्यानंतर जर आपण त्याचं टेम्परेचर वाढवलं रिएक्शन कंडिशन्स मध्ये 413 च्या ऐवजी 443 केलं तर साहजिकच आपल्याला मिळालेला जो प्रॉडक्ट आहे मित्रांनो तो अल्किन आहे. आणि अशा वेळी मग मेकॅनिझम असेल एलिमिनेशन रिएक्शनचं. सो या रिएक्शन मध्ये लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे जर लो टेम्परेचर असेल मित्रांनो रिएक्शनचं तर इथर तयार होईल, आणि हाय टेम्परेचर असेल तर मात्र अल्किन तयार होतो. आणि दोन्ही ठिकाणचं मेकॅनिझम सुद्धा डिफरंट आहे. 413 ला जो इथर तयार होतो ते SN2 मेकॅनिझम आहे, आणि 443 ला जो अल्किन तयार होतो ते मेकॅनिझम मात्र एलिमिनेशन रिएक्शन आहे.